असं दिलं की काय सांगतो सर, मी सॅटर्डेला भेटतो तुम्हाला सॅटर्डेला भेटून तुम्ही मंगळवारची मीटिंग ठेवणार असं सांगितलं, दुसरा मंगळवार. सर अशाला धरून अजून एक मुद्दा आहे, त्या पाटोळ्याचाच आहे, म्हणजे तुम्हाला पाडा वाचावा केवढा ठाण्यात इथे तुम्ही आव्हाड साहेबांच्या ऑफिस जवळ गेला, ते श्रीकृष्ण स्वीट ना त्या गल्लीतलं, ती श्रीकृष्ण स्वीटची अख्खी बिल्डिंग खाली आहे, पूर्ण पडायला आलेली बिल्डिंग आहे. श्रीकृष्ण स्वीट चालण्यासाठी मागची 3 वर्ष लोक बाहेर आहेत, 3 वर्ष. आणि वागळेमध्ये एक बिल्डिंग अशी आहे की तिच्या एका घराचा फक्त छजिया पडला म्हणून अख्खी बिल्डिंग खाली करून सगळी लोक म्हणजे जवळजवळ 45 कुटुंब खाली मंदिरात झोपतात. आज दुजाभाव कशासाठी आहे, म्हणजे एक व्यापारी आहे तर ती बिल्डिंग मधली 3 वर्ष सगळी गरीब लोक घराच्या बाहेर आहेत, आणि दुसरीकडे एक स्लॅब पडला म्हणून 45 कुटुंब बळजबरी बाहेर काढली. तिथल्या शिवसेनेच्या नगरसेवकांना ती बिल्डिंग पाडून तिथे नवीन बिल्डिंग उभी करायची. ते 45 कुटुंबांचा काय दोष आहे, त्यांना चान्सच देत नाहीये. म्हणजे असं जर ठाण्यामध्ये चालू असेल याचा अर्थ काय लेवलला ठाण्याचा भ्रष्टाचार सर वाढलाय. सर याच्यावर मला असं वाटतंय की मी वारंवार तुम्हाला सांगतो, हायकोर्टाने ताशोरे ओढल्याच्या नंतरही अनधिकृत बांधकाम ठाण्यात चालू आहे. दिव्यामध्ये सर्रास अनधिकृत बांधकाम चालू आहे. मी 5 वेळा तुमच्याकडे आलो सर, न्यायाची अपेक्षा घेत नाही. आणि आपण मला फीडबॅक दिला की त्याच्यावर कारवाई सर कारवाई झाली आणि परत ते रूम चालू झाले. मी तुम्हाला काय म्हटलं की सर पूर्ण तोडा, मी तुम्हाला सांगितलं सर पूर्ण तोडा, पण पुन्हा ते चालू झाले. आम्ही निश्चित तोडणार. मला वाटतं एक विषयावरती आपले चर्चासत्र जो चायची चर्चा असं झालं. मला असं वाटतं ही सर्वात गंभीर बाब आहे. त्या हॉस्पिटलमध्ये 2 महिलांचा मृत्यू झाला आणि आपल्या अधिकाऱ्यांनी तिकडे पैसे घेऊन त्या ठिकाणी ते अनधिकृत बांधकाम वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका गुगे स्वतः त्या साहेब रायटिंग मध्ये, आणि साहेब लोकांच्याकडे तक्रार जाते, तुमच्याकडे तक्रार जाते, बाकीच्या इतर ठिकाणी जाते, 6-6 महिने आपण त्यावर कारवाई करत नाही. एवढी गंभीर घटना असताना काय प्रॉब्लेम काय? निश्चित कारवाई झालेली आहे त्या प्रकरणात. मला बिलकुल माहिती आहे साहेब अर्धवट तोडलं, त्यानंतर त्यांनी पक्क बांधलं. आणि मग आपण जेव्हा मला भेटले होते तेव्हा मी सांगितलं होता की याच्या पुढे जेव्हा कारवाई होईल तुमची उपस्थितीमध्ये होईल, हा सुद्धा मी तुम्हाला सांगितला होता. साहेब तुम्ही मंगळवारी सांगितलं मी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवतो, मी मीटिंग घेतो. तर नव्हता मी मंगळवारी, काहीतरी होऊ शकते ना. दुसरा मंगळवार मी वाट बघते तुमच्या कॉलची. मी गायकवाड साहेबांना मी पण ठीक आहे, यांची उपस्थितीमध्येच आम्ही पाठवतो पुन्हा. धन्यवाद साहेब. साहेब आता तुम्हाला सांगतो, म्हणजे आज या महानगरपालिकेत 43 वर्ष या महानगरपालिकेला झाली पूर्ण, आणि त्या वर्धापन दिनाच्या दिवशीच या ठिकाणी या महानगरपालिकेमध्ये एका अधिकाऱ्याला पैसे घेताना पकडलं. साहेब एवढी गंभीर बाब आहे. आणि कित्येक असे अधिकारी आहेत की या ठिकाणी फक्त सुपाऱ्या वाजवण्याचं साहेब काम करतात, आणि आपण हातबलतेने सर्व बघतोय सर. आणि जसं पक्षाचे कार्यकर्ते कसे असतात तसे काम करतात आपले अधिकारी. नाही तर मी तुम्हाला त्याशी पण बोललो की सर नाव बदलून टाका ना या महानगरपालिकेचं, बाबा हे एकनाथ शिंदे आणि मित्रमंडळ, म्हणजे आम्ही तरी समजू बाबा हे तुम्ही त्यांची चाकरी करताय म्हणून. काय चाललेलं काय साहेब? आम्ही पण या महापालिकेमध्ये राहिलोय, मी महापौर होतो, आमदार होतो, सर्व खासदार, हे सर्व आव्हाड साहेब असेल तिथे बसलेले सर्व आम्ही 30-35 वर्ष साहेब काम करतोय साहेब. आम्हाला पण लाज वाटते साहेब. आम्हाला हे आवडत नाही की महानगरपालिकेची आज एवढी या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये हे होते, पण हे कुठेतरी साहेब थांबवलं पाहिजे की नाही साहेब? यामध्ये तुमचा सहभाग नसेल पण हे जे काय आज 10-10 वर्ष 15-15 वर्ष एकेका खात्यामध्ये साहेब हे अधिकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत. तुम्ही बदली केली, तुम्हाला एक फोन येतो, अहो ते करून टाका ना, लगेच तुमची ऑर्डर होते, त्या अधिकाऱ्याला कामावर घेतलं. तर काय चाललंय साहेब? साहेब महापालिका लुटून खाल्ली साहेब. 5 वर्ष ऑडिट नाही. आज तुम्हाला सांगतो 337 कोटीचं कुठे गेले पैसे साहेब, कोणाच्या खिशात गेले, हे काय चाललंय साहेब? हे आम्ही उघड्या डोळ्याने बघायचं का साहेब? आम्ही पण या महापालिकेमध्ये 35 वर्ष काम केलेली आम्ही लोक नाही झालाय हा कसे आपण सांगत आहे. मी सांगतो तुम्हाला 5 वर्ष ऑडिट झालेलंच नाही साहेब. नाही ऑडिट द्या अहवाल तुम्ही आम्हाला. नाही ऑडिट झालं नाही हे तुम्ही किंवा राजन विचारे साहेब बोलतात, तुम्ही बोलताय ते सोडून द्या. असं भाजपचे आमदार संजय केळकर विधिमंडळात बोलले. मी उत्तर देतो ना, मी तेव्हाही उत्तर विधानसभेला सादर केला होता आणि त्याची प्रत पुन्हा आपल्याला सादर करतो की आमचा ऑडिट निश्चितरित्या झालेला आहे. मागील 2 वर्षाच्या फक्त
ऑडिट पेंडिंग आहे तो सुद्धा अहो, 2 डिसेंबर वर्ष एंड आहेत. दोन म्हणजे वर्ष सर मोदी गोष्ट आहे का साहेब, नाही, 2 वर्ष काय दोन कमी आहे का वर्ष- मोठेपणा आहे काय का? झाला की कोविड असल्यामुळे साधारणतः सगळी महानगरपालिकामध्ये ही कालावधी लागली आणि त्याच्या जेव्हा माननीय आमदार साहेबांनी हा विषय उचलला तेव्हापासून आपण युद्ध पातळीवर हा विषय घेतला आहे आणि आश्वासन दिलं आहे माननीय विधानसभेला की यावर्षी डिसेंबर पर्यंत आम्ही अद्ययावत करून देणार आहे. पण सर माझं मत आहे खर्च एक आहे जो दरवर्षी होतो. तुम्ही दरवर्षी नवीन अर्थसंकल्प सादर करता. ज्या वेळेला अर्थसंकल्प सादर करतो त्यावेळेला मागच्या वर्षीचा ऑडिट घ्यायला प्रॉब्लेम काय आपण 2-2 वर्ष का थांबतो. म्हणजे मला पडलेला हा प्रश्न आहे की 2-2 वर्ष वाट कोणाची बघतो आपण ऑडिट करायला. त्याचा रिझन काय आहे की ऑडिट करायला आपल्याला सर्वात अगोदर आपण स्वतः करतो मग लोकल फंड ऑडिट होतो त्याचे नंतर त्याचे जेवढे मुद्दे आहेत त्याचे जेवढे पॅरा आहेत त्याचं वाचन करून आपण त्याला फायनल करतो. सो असं नाही की ऑडिट नाही झाला आहे ऑडिटचं वाचन नाही झालं आहे त्याचे पॅरांचं निराकरण नाही झालं आहे म्हणून हा प्रश्न पडतो. पण सर हे मागच्या अनेक वर्षापासून वेळेत होतंय ना. त्या मागच्या 5 वर्षापासून जेव्हापासून बॉडी नाहीये महानगरपालिकेची तेव्हापासून या गोष्टी जास्त वाढायला लागल्यात. असं वाटत नाहीये का की परंतु- महानगरपालिकेवर कोणाचा वचकच नाही मी राहिला. आपल्याला आश्वस्त करतो की 2-3 महिने म्हणजे डिसेंबर एंड पर्यंत निश्चितरित्या अद्ययावत होईल. चला, ठीक आहे. आणि सर, मला हे 337 कोटीचं काय मला नाही कल्पना जे कुठला- ज्याचा हिसाब अजूनही आपल्याला मिळत नाही. कोणता 337 जे आज आपल्याकडे हे जी काय हे आहेत त्याचा हिसाबच नाही साहेब आपल्याकडे. पैसे गेले कुठे हे त्याचा ताळमेळ कुठे दिसतोय साहेब. तसा विषय असेल तर मी हाँ बताइए आपको मालूम है. सर अभी आपने स्पेसिफिक कहा तो एखादी गोष्ट स्पेसिफिक महानगरपालिकेने सोडवली आहे हे जरा मला सांगावं. म्हणजे आता शहर विकास विभागापासून जर सुरू केलं आरोग्य खात्यापासून ते तळापर्यंत जिथे पाटोळे बसतात तिथपर्यंत भ्रष्टाचाराची बसबसपुरी आहे. नाही विषय सोडवला म्हणजे काय सगळेच विषय आज जेवढी पत्र दिलेली आहेत आज टीडीआर कन्स्ट्रक्शनचा घोटाळा असेल एस्टॅब्लिशमेंट मध्ये बढती बदल्यांचा घोटाळा असेल बदल्या 20-20 वर्ष शहर विकास विभाग बघाल अकाउंट्स बघाल अतिक्रमण विभाग बघाल 20-20 वर्ष लोक त्याच ठिकाणी आहेत. आम्ही वारंवार तुम्हाला तर माझी सगळी म्हणजे पत्रं ट्रान्सफर आहेत. होत नाही. एक्झॅक्टली टीडीआर पाणी खातं आज तुम्हाला 19 प्रश्न न्यायालयाने दिले आम्ही उत्तर दिलं न्यायालयाला त्या 19 उत्तर प्रश्नांचं. दिलं पण ते प्रश्न का उपस्थित झाले तर महानगर प्रश्न कोणीही उपस्थित करू शकते आणि आम्ही Exactly. न्यायालयाला काय 1919 प्रश्नांचं उत्तर दिलं आहे. सर मला एक गोष्ट सांगा प्रश्न कोणी उपस्थित करू शकतो माणूस प्रश्न कधी उपस्थित करतो ज्यावेळेला काही गोष्टी चुकीच्या घडत असतात. ठीक आहे. सर तुम्ही आम्हाला असं सांगताय जसं की काहीच घडलेलं नाही नाही, आणि नाही, सगळे सर, वेड्या नाही, आणि असं घेऊन बसतो. अजिबात नाही मी असं जर अजिबात जर म्हणत नाही. प्रश्न आहे जर कोणी प्रश्न विचारतो याचा अर्थ काहीतरी घडत असेल ना. लेट मी पुरातत्व विभागाला जर मागवलं इकडे बोलवलं पुरातत्व विभागाला आर्किओलॉजी डिपार्टमेंटला तर एवढा भ्रष्टाचार बाहेर पडेल 2020 पासून आपला 15 पासून एवढा भ्रष्टाचार बाहेर पडेल की त्या भ्रष्टाचाराला काय लिमिटच नाही ना साहेब. तुम्हाला मी जवळजवळ 50 वेळा सांगितलं पाटोळीला बदला पाटोळी इज इन्व्हॉल्ड इन ब्रायबरी. मी नाही सांगितलं तर तुम्ही मला सांगा मी नाही सांगितलं. मी लेखी पत्र दिलंय या लोकांना चेंज करा म्हणून. मी सांगितलं वीज पुरवठा पाणी पुरवठा बंद करा चालू ठेवला ना साहेब. 15 म्हणजे 1 महिन्यापर्यंत पाणी पुरवठा वीज पुरवठा दिला ना अनधिकृत बांधकामांना. कोणते सगळ्या जेवढे अनधिकृत बांधकाम आहेत मी सांगितलं येऊरच्या बांधकामांवर कारवाई करा. मी सांगितलं 214 वर कारवाई करा. मी सांगितलं टीडीआर कन्स्ट्रक्शन मधल्या घोटाळ्याची चौकशी करा. मी सांगितलं म्हाडामधल्या लेआउट मधली चौकशी करा. वर्तकनगरची. हा मी तुम्हाला सगळं आम्ही तुम्हाला लेखी प्रश्न दिले. कितीतरी व्हीपीज मध्ये घोटाळे आहेत कितीतरी व्हीपीज मध्ये नाल्यांचे प्रभाव बदललेले आहेत FSI चोरलेला आहे ULC तुम्ही हे केलेली आहे ढापलेली आहे ULC मध्ये तुम्ही दिले नाही. म्हाडाची घरं जी तुम्हाला कंपोनेंट मध्ये विकतात ती तुम्ही विकलेली आहेत तुम्ही विकायला दिलेली आहेत तुमच्या लोकांनी. बरेच प्रश्न आहेत साहेब त्याची उत्तरं तरी द्या आम्हाला. त्याची उत्तरं देण्यात तुमचं प्रशासन इंटरेस्ट घेत नाही अजिबात. रोडे साहेबांना आम्ही भेटलो हो आम्ही करतोय. आज कितीतरी दावे प्रलंबित आहेत विविध न्यायालयांमध्ये. तुमचं लिगल डिपार्टमेंट तुम्हाला मी सांगितलं से द्यायला 90 दिवस लावतं. 90 दिवसाच्या पलीकडे मी तुम्हाला पुरावा दिला की 90 दिवस सेच देत नाही स्टेटस को उठवायला. म्हणजे वी ऑल तुमचं संपूर्ण डिपार्टमेंट आय डोंट से यू आर रिस्पॉन्सिबल यू हॅव कम नाव तुम्ही आता आले पण तुम्ही याची चौकशी जेव्हा पत्र आमची येतात आम्हाला पत्राची उत्तरं तर दिली पाहिजेत ना. हायकोर्टात जाऊन ते सुभद्रा टाकले हायकोर्टात जाऊन जर बांधकामं तोडावी लागतायत तर दॅट मीन्स मोठं जर आपण बांधकामं तोडली नाही तर कुठेतरी पाणी मुरतंय. आणि म्हणून आमची विनंती आहे की तुम्ही स्वतः महानगरपालिकेच्या कारभाराची ईडी चौकशीची तुम्ही हे करा. तुम्ही स्वतःच आपण जर ट्रान्सपरंट व्हाईट पेपर काढा. आज पगाराला द्यायला पैसे नाहीत महापालिकेने पगाराला द्यायला पैसे नाहीत. इज इट अ फॅक्ट ऑर नॉट टेल मी सर. बिलं द्यायला पैसे नाहीत यू टेल मी नो.
की वी हॅव इनफ मनी, मग तुम्ही ओपन करा, व्हाईट पेपर काढा अकाउंटचा, शहर विकास विभागाचा व्हाईट पेपर काढा. मी जेवढी निवेदनं दिली आहेत ती निवेदनं सगळ्या नेत्यांकडे देतो. त्या निवेदनावर तुम्ही व्हाईट पेपर काढा. विक्रांत चव्हाणांनी दिली निवेदनं किंवा इतर लोकांनी केलेली तक्रारी या हे आहेत चुकीच्या आहेत. आम्ही वाईट बदल्या बढत्या. आज अधिकारी पाणी खात्यात, बांधकाम खात्यात, तेच अधिकारी 20-20 वर्ष कमिशनरांचे आपला सिटी इंजिनियरचा PA, शहर विकास विभागामध्ये काम करणारे नगर अभियंता, हे कार्यकारी अभियंता, मग नावं घेतली तर आता नावच घेतो, नेर आहे, मग त्या ठिकाणी सुनील पाटील आहे, किंवा याच्या आधी निंबाळकर होते. म्हणजे 20 वर्ष ही मंडळी जर इथे थांबत असतील म्हणजे कुठेतरी पाणी मुरतं. आणि ही मंडळी आज पाटोळे, तुम्हाला माहिती आहे पाटोळेच्या उपायुक्त पदाची किंवा सहाय्यक आयुक्त पदाची मंजुरी नव्हती. पाटोळे हा समाज विकास अधिकारी, नंतर उपायुक्ताला तुम्ही बेकायदेशीर मंजुरी दिली, पेपरमध्ये पेपरवाल्यांनी छापले, पुरावे दिले आम्ही. त्या पाटोळेकडे अतिक्रमण त्याची चौकशी सुरू आहे सहाय्यक आयुक्तांची. तरी सुद्धा चौकशी सुरू असताना तुम्ही त्याला एवढं महत्वाचं खातं दिलं आणि त्याला बढती दिली आणि तो पाटोळ्याचा अडकला. वर्धापन दिनाच्या दिवशी नामुष्की आली सगळ्यांना सोडून त्या ठिकाणी यायची. आज एवढा मोठा काळा दिवस या ठाणे महानगरपालिकेत कधीच बघायला मिळाला नाही. तो ह्या सरकारच्या काळात, या सत्ताधारी पक्षाच्या काळात बघायला मिळालेला आहे. त्यामुळे माझं तर आमची तर विनंती आहे सगळ्यांच्या वतीने, तुम्ही स्वतः ईडी चौकशी लावा. म्हणजे कोणी कोणाला पैसे दिले, CDRs कोणाकोणाचे आहेत, काय सगळं फॉरेन्सिक रिपोर्ट सगळं बाहेर पडेल ना. सर, प्रत्येक महानगरपालिकेमध्ये प्रमोशन पॉलिसीज, तुमच्या प्रमोशन पॉलिसीचा एक व्हाईट पेपर तुम्ही काढावा असं नाही. या महानगरपालिकेमध्ये शासनातर्फे जे अधिकारी येतात ते परत शासनात जातच नाही, ते इथे चिटकून राहतात. असं काय आहे या महानगरपालिकेत? काय मधाचं पोळ आहे की बरोबर ते अधिकारी मॅनेज करतात आणि परत इथेच राहतात? आणि तेही महत्वपूर्ण डिपार्टमेंट, तुम्ही त्यांची ट्रान्सफर केली तर तुमच्यावर दबाव येतो. आय नो इट फॉर अ फॅक्ट की त्याला ट्रान्सफर करू नका, आय विल नॉट टेक एनी पॉलिसी. पण साहेब, प्रमोशन पॉलिसीचा व्हाईट पेपर काढा ना तुम्ही. कसे काय ह्याला DMC केले, कसे काय AMC केले, त्यांचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, शासनाची पॉलिसी काय आणि तुमची पॉलिसी काय, आणि त्या सगळं बाजूला ठेवून तुम्ही त्याला प्रमोशन देता. पाटोळेची चौकशी चालू असताना प्रमोशन मिळतं. पाटोळ्यांनी अतिक्रमण विभाग मिळवण्यासाठी 10 कोटी रुपये दिले होते, गावात चर्चा होती. मला माहिती आहे ते तुमच्या कानावरही होतं. आमचं स्पष्ट मत आहे की तुमची इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, पण तुमच्यावरती प्रचंड दबाव, तुम्ही कामच करू शकता. बरोबर, तुम्ही कामच करू शकता. वस्तुस्थितीच आहे. ही वस्तुस्थिती आहे की तुम्ही काम नाही करू शकत कारण खूप दबाव आहे. गतीने महानगरपालिकेमध्ये अनधिकृत बांधकाम होत आहे, काय गतीने? त्याचं कलेक्शन कोण करते? ते जातो कुठे पैसे? 300 रुपये 200 रुपये कर स्क्वेअर फीटला भाव चालू आहे अनधिकृत बांधकामाचा. अधिकृत बांधकाम कशी विकली जाणार? आज ठाण्यात पाणी नाही, जबाबदार कोण? आज आमच्याकडे धरणच नाही, आम्हाला काय पडलेलीच नाही. आज आजच्या घोडबंदर रस्त्यावरती इतक्या इमारती बांधल्या जात आहेत, इतकं पॉप्युलेशन वाढणार आहे की पुढच्या 15 वर्षात पुरेल तुमच्याकडे पाणीच नाही द्यायला. पुढच्या 3 वर्षासाठी तुम्ही धरण जरी बांधायचं ठरवलं तरी तुम्ही पाणी नाही देऊ शकत. पाणी आहे पण अनधिकृत बांधकामानं दिलं जातं. नागरी सुविधा ज्या पुरवल्या जातात, रस्त्याची हालत काय? घोडबंदरच्या रस्त्यावर 12 वाजलेत, सर्व्हिस रोडवर आले. ही पहिली महानगरपालिका असेल जगातली की ज्याच्या मेन रोडच्या बाजूचे सर्व्हिस रोडच गायब झाले. ही जगातली पहिली महानगरपालिका असेल. आणि तुम्ही देखील दौरे करता ते फक्त काही विविध मंत्र्यांच्या एरियामध्ये, तुम्हाला बाकीचे एरिया दिसतात. चूज अँड पिक करतात. कारवाई सुद्धा तुम्ही कधी आले सांगा दिव्याला? येऊर सर बिलकुल. तुम्ही कधी आले मुंबईला? येऊर घ्या ना तुम्ही. तेव्हा एक मिनिट, बिलकुल कधी आले कौशाला? नाही, येऊरच्या माझा फिरायला जात झाला आहे. असेल. नाही. आणि दिवा, मुंब्रा, कौसा, शीड हा सुद्धा माझा असतो. लक्ष द्या ना साहेब, पाणी द्या नागरिकांना. सर, नागरी सुविधा ज्या नागरी सुविधांचे 12 वाजले, एक मिनिट, शौचालयांचे 12 वाजले. म्हणजे मी हे भाषण विधानसभेत केलंय की शौचालय इतके तुंबलेले असतात की माणूस एकदा शिशीला बसला की ती घाण त्याच्या मागे लागते, इतके ते संडास तुंबलेले. काय गरिबांनी काय पाप केले? अनधिकृत फक्त नौपाड्यात राहणाऱ्या लोकांनीच महानगरपालिकेत जगायचं, बाकीच्यांनी मरायचं काय?
गरिबांना काय अधिकार नाही का या महानगरपालिकेत जगायचा? पण त्यांना सुविधा कोण देणार? तुमची जबाबदारी नाही का? पाणी देणे तुमची जबाबदारी नाही का? त्याला कळवा, मुंब्रा, दिवा तुम्ही गरिबांचा एरिया आहे. आज घोडबंदर रोडला पाणी नाही. सर्वात जास्त आंदोलन लोक घोडबंदर रोडला करतायत. प्रमोशन पॉलिसीमध्ये बट्ट्याबोळ झालाय. तुमच्या TDR पॉलिसीमध्ये बट्ट्याबोळ झालाय. साहेब मी दावा आहे माझा दावा. म्हाडाने बांधलेल्या इमारती आणि त्याच्यात अलॉट झालेले फ्लॅट्स, BSUP मध्ये बांधलेल्या इमारती आणि त्याच्यामध्ये अलॉट झालेले फ्लॅट्स काढा आणि हे फ्लॅट्स कोणी कोणाला दिले याची माहिती घ्या. हा सर्वात मोठा स्कॅम, सर्वात मोठा स्कॅम. इथले जे मेन नगरसेवक आहेत त्याचा राईट हँड दे त्याला घर, त्याचा लेफ्ट हँड दे त्याला घर. तुम्हाला नावासकट लिस्टच देतो. असं जर होणार असेल काय म्हणजे तुम्हाला BSUP आणि म्हाडाची इमारती दिलेल्या कशाला? प्रोजेक्ट एफेक्टेड पर्सन ना, म्हणजे प्रोजेक्ट एफेक्टेड एकेका माणसाला 9 घर. आंधळ दळतळ कुत्रं पिटकात आहे. आम्हाला तुमच्यावर आरोप करायचे नाहीत. तुम्ही एक स्वच्छ प्रतिमेचे IAS ऑफिसर अधिकारी आहात असं माझं स्पष्ट मत आहे. पण तुम्ही स्वतःवर का ओढवून घेताय? पाटोळे भ्रष्टाचारी आहे, तुम्हाला माहित नव्हतं? सर नाही, मला याच्यावर उत्तर नको. आय डोंट वॉन्ट एनी. सर एक मिनिट. मला तुमच्याकडनं उत्तर नकोय. पण जे काही या महानगरपालिकेत पहिल्या मजल्यावर चौथ्या मजल्यावरच्या तुमच्या फाईली, एखाद्या बिल्डरची फाईल ही इथल्या दादा नगरसेवकांच्या हातात जाते कशी? तो दादा नगरसेवक केबिन मध्ये बसून पूर्ण फाईल चालतो, त्याच्यावर प्रश्न उत्तर काढतो आणि सबमिट करतो आणि बरोबर हप्ते जातात. महापालिकेचं गेटच खोलतो तो गोल्डन गँग. सर एक मिनिट थांबा. चौथ्या मजल्यावरचा भ्रष्टाचार नाकारता का तुम्ही? मी नावासकट सांगतो काय रेट चालू आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे साहेब की ठाणे महानगरपालिका ही कोणाची व्यक्तिगत प्रॉपर्टी. ठाणे महानगरपालिका ही महानगरपालिकेमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या टॅक्सवर चालते. त्या टॅक्स पेयर्सच्या प्रति काय आपलं उत्तरदायित्व आहे की नाही? त्यांना पाणी कोण देणार? त्यांना चांगले रस्ते कोण देणार? त्यांच्या शौचालयाची सोय कोण करणार? त्यांच्या गटारीची सोय कोण करणार? त्यांच्या स्ट्रॉंग वॉटर ड्रेनची सुरुवात यावेळेस सर्वात जास्त पाणी तुंबलं अख्ख्या ठाण्यामध्ये. हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत, त्याला उत्तरच नाही. कामं करायला तुम्हाला सांगितले, तुम्ही सांगता पैसेच नाही. सर पैसे का नाही? या महानगरपालिकेला नगर विकासाने करोडो रुपये दिले, करोडो रुपये कुठे गेले? त्या भ्रष्टाचाराने पोखरली, दरोडा टाकलाय. दरोडा कागदावर आहेत पैसे, ते दरोडा टाकलाय. आणि वाईट ह्या गोष्टीच की तुमच्या डोळ्यासमोर दरोडा पडलाय आणि तुम्ही असे शांत हातावर हात ठेवून बसले. यू डोंट एक्सपेक्ट दिस फ्रॉम द वर्ल्ड इज आय मीन द सिटी इज बर्निंग. ऐकलं का? आणि जर प्रशासन झोपलंय. अनधिकृत बांधकामांवरची शास्ती या सरकारने GR काढून माफ केली. या ठाणे